नमस्कार दादा. नमस्कार. आज पळाला सैराट आणि लाडू आणि विरुद्ध गाडी पळाली हारणी आणि किस्मत नि एक दादा चांगली लढत झाली. मैत्रीपूर्ण आपली लढत होती नि गुलाल मिळवला. काय बोलता आज गुलालाबद्दल? गाडी आमच्या प्रत्येक गाड्या होत्या त्या मैत्रीपूर्ण. आम्ही प्रत्येक बाईट मध्ये सांगतो आम्ही सर्वांच्या मैत्रीपूर्ण गाड्या खेळतात. असं काहीच नाही, आमचा रागरोष कधीच नसते. नाही दादा, आजचं नियोजन कसा घडलेला लाडू बरोबर? नियोजन आमचा त्या दिवशी बारडीला गाडी पडलेली तिथे नियोजन ठरला होता. तर गाडी आपण 11 तारखेला ओल्यालाच पडलो. तर दादा तरी तुमची गाडी कोणत्या नावाने पळते? आली सध्या आपले जितेश शेट एडुसन, जितेश शेट काले नेरुटणे या नावाने पळते. नाही दादा, संदीप माले आपले बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलता? आज गाडी झाली आपली. ते काय ते दिलदार माणूस आहेत. आम्ही आता त्यांच्या अर्जुन मध्ये पण पळलेलो. आता काय बैलगाडी क्षेत्र विरोधात पहिऱ्यात होऊन जात असं. नाही दादा, आता आपण बघतो का भरपूर शर्ती अशा मैत्रीपूर्ण होतात. कुठेतरी एक बैलगाडा क्षेत्राला एक चांगले दिवस आलेले आहेत दादा, त्याबद्दल काय बोलता? मैत्रीपूर्ण म्हणजे पहिऱ्यात आणि गाडी केली तरच बैलगाडी क्षेत्र टिकून राहणार आहे. का तर गाड्या जर आपण असं ठरवून ठेवलं तर गाड्या होणार नाही. आणि सर्वांच्या गाड्या केल्याच्या सर्वांच्या प्रेमाने आम्ही गाड्या खेळतो. तर दादा तुम्हाला काय वाटतं आजची गाडी कशी पळाली? आजची गाडी आम्हाला भरपूर विश्वास होता की सैराट आणि लाडूवर म्हणजे ही यवन जोडी आहे, ही गाडीला स्पीड भरपूर लागते. आणि दादा सैराट आणि लाडू याच्या पहिल्या पण पळालेले आहेत. एकूण गुलाल किती झाले या गाडीचे? ही गाडी अपराजित आहे. यांची ही गाडी पडली ती एक पण गुलाल नाही इथं पडला. अपराजित गाडी आहे ना. अपराजित. आणि येत्या काळात ही गाडी आपल्या घाटावरती दिसेल का? दोन्ही बैल टॉप मध्ये आहे सध्या मुंबईमध्ये. अजून आमचं काय वरचा ठरला नाही घाटावर जाण्याचा. जर ठरला तर 100% बोलू आम्ही. आणि दादा इथं उसटण्या अड्ड्यात आपला मागे टिटवी बरोबर पैरा झालेला, हिंदकेसरी टिटवी बरोबर आपला गुलाल मिळालेला होता, त्याबद्दल काय बोलता दादा? टिटवी मध्ये गुलाल भेटला. टिटवीच्या अपोजिटला पण गाडी केली. आमच्या सर्व मैत्रीपूर्ण गाड्या असतात. टिटवीचे परत घाटावर आमचं नियोजन 100% होणार टिटवीचा ना सैराटचा. दादा अमित दादा बोललेले का येत्या काळात लवकरच सैराट आणि टिटवी एकत्र घाटावरती दिसेल. काही कोल वगैरे झालं होतं का दादा? कोल अजून झाला नाही. आमचा अजून डिसिजन झाला नाही बैल घाटावर पाठवायचा आहे. का तर पाऊस पडल्याच्या नंतरच बैल गेला तर घाटावर जाईल. नाही दादा, मध्यंतरी काही प्रॉब्लेम झाला होता कराराबद्दल, ते आता पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे का? ना कराराबद्दल प्रॉब्लेम काय, करार झालेलाच होता आपला ऑलरेडी. करार झालेला आणि आता तुम्हाला सांगतो ना मी, तो दुसरा सैराट बैल आहे तो आज हा नाही तो आमचा हे घरचे संबंध आहेत. कुठे गलत फॅमिलीच्या यात झाला होता तो. हा सर्व बरोबर भरपूर फोन आले मला पण असं काहीच नाही. आता आमचे सर्व घरचे संबंध जिथे शेती ना आमचे, म्हणून तर आम्ही करार केलेला आहे. आणि दादा ते बोनिवल्या अड्ड्यात हा प्रकार झाला होता आणि लगेच तिथे सॉल्व्ह झाला. सर्व कमिटी एकत्र आली आणि परत बैल त्याच नावात आता पाळतो. ते कमिटी बद्दल काय बोलता? रायगड ठाण्याची जी कमिटी आहे त्याबद्दल काय बोलता? रायगड ठाण्याची कमिटी आहे म्हणून बैलगाडी क्षेत्र टिकून आहे. आणि संदीप भाई माली झाले, अजून अविनाश दादा पवार, हे विकास खानावकर हे आहेत म्हणून बैलगाडी क्षेत्र टिकून आहे मुंबईचं. ना तर बैलगाडी क्षेत्र टिकून नसतं राहिलं. नक्की धन्यवाद आणि आजच्या गुलालाबद्दल शुभेच्छा. येते काळात पण आपली हीच जोडी पळेल आणि गुलाल मिळेल 100%. थँक्यू. तुमच्या चॅनलला माझ्याकडनं शुभेच्छा.